तर कर्जत प्रीमियर लीग 2025 आजचा हा पहिला दिवस आहे स्पर्धेचा. येत्या काही दिवसांमध्ये स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक ही स्पर्धा संपन्न होणार आहे. आणि गेल्या वर्षी शिवशक्ती कडावा हा संघ खेळला होता. पहिली मॅच त्यांनी जिंकली, दुसऱ्या मॅचमध्ये ते पराभूत झाले. परंतु यंदाच्या वर्षी उमरोलीचा संघ खेळणार आहे या स्पर्धेमध्ये. आणि सध्या साहिल लोंगलेला तुम्ही पाहताय. साहिलचा संघ आहे ISPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज आहे. वय फार कमी आहेत, परंतु आमच्या तालुक्याचं नाव, त्याच्या गावाचं नाव, जिल्ह्याचं नाव त्यांनी संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केलं आहे, भारतभर केलं आहे. त्याचा संघ मात्र स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात खेळणार आहे. त्याचे बरेचसे खेळाडू इथे मात्र आलेले आहेत, परंतु तो खेळेल की नाही हा देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे. परंतु तो सध्या ISPL मध्ये खेळतोय, हीच सर्वात मोठी गोष्ट आम्हा सर्व कर्जतकरांसाठी आणि त्याचा सार्थ अभिमान देखील आहे. आणि त्यांच्या लॉटमध्ये देखील पहा, उमरोली आय थिंक गोरसे विरोधात टेंबोडे आणि त्यांना नाव आहे त्या स्लॉटमध्ये. नाही, केगाव आहे, माणकेश्वर केगाव. जवळपास 7 संघ रायगडचे खेळतात, ही बाब महत्वाची आहे. पुढचा बॉल लोअर फुल टोज डाऊन द ग्राउंड इथे खेळण्यात आला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. उमरोळी गावाचा उल्लेख केला, साई लोंगलेचा उल्लेख करण्यात आला. टेप बॉल मध्ये जी गोलंदाजी त्याने केली आहे ना, टेनिस क्रिकेट विश्वाचा कोणताही गोलंदाज त्या दर्जाची कदापि गोलंदाजी करू शकणार नाही असं मला तर वाटतं. ही अतिशयोक्ती असेल कदाचित, परंतु क्रिकेटमध्ये अशा स्वरूपाचे चेंडू त्याने टाकलेत ना, अनप्लेबल यॉर्कर साई लोंगलेने आपण टाकलेले ISPL मध्ये पाहायला मिळाले आणि म्हणून या चर्चा होते या नावाची. यावेळेचा बॉल मिस टायमिंग आहे, कवचला ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक पोचलाय चेंडूच्या खाली. मॅचची गोल्डन विकेट. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये इम्पॅक्ट पाडू शकलेला नाही आहे, पंकज बदेबाद. करतोय की साहिल लोंगलेचा खेळ, त्याच्या दर्जाची गोलंदाजी आज कर्जतकरांना छाती अगदी भरून आली आहे त्याच्या खेळाने. ISPL मध्ये जर का आपण पाहिलं ना, तर चांगल्या दर्जाचा खेळ तो निश्चित करतोय. पुढे येणारा आगामी कालावधीतील एक मोठं भविष्य आहे आणि उमरोळी संघ खेळत असताना पाहायला मिळणार आहे. कर्जत तालुक्याला अभिमान त्या गोष्टीचाही असणार आहे, कारण तो संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. परंतु अभिमान कर्जतकरांना याही गोष्टीचा आहे ना, की आवाज समीर सोमणेंचा तिथे आपण सातत्याने ऐकतो. अभिमान प्रत्येक समालोचकालाही वाटतो. ही खरं तर कर्जतकरांची साथ आहे, बाकी काही नाही. परंतु मला असं वाटतंय की पुढच्या वर्षी कदाचित KPL मध्ये देखील टेप बॉलचा वापर होऊ शकतो. एक ओव्हर टेप बॉलची KPL मध्ये देखील होऊ शकते, याचे चान्सेस याच वर्षी होत्या, परंतु थोडी आमची यावर्षी चांगला चेंडू लेफ्टी बॉलर कडून, चांगली गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे AR ब्रदर्स टीम कडून. कदाचित पुढच्या वर्षी पुन्हा ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये जाईल आणि एक ओव्हर टेप बॉलची असेलच. यामध्ये 90% फक्त आता आमचे पुरस्कर्ते संघ मालक यांच्याशी चर्चा करणं बाकी आहे, बाकी काही नाही. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर पुनच्च निघत असताना पाहायला मिळालाय. कल्पेश आला आणि कल्पेशने विकेट घेऊन आला. चेंडू दूर ठेवतोय, वळवतोय, यशस्वी राहिलाय. टेप बॉल हा आपण सध्याच्या घडीला पाहिलं ना समीर सर, तर मला तर वाटतं की आगामी कालावधीतलं क्रिकेट बदलतंय, ती आपणही बदलायला हवं. बदल होणं गरजेचं आहे, काळाची जरूरत आहे. आगामी कालावधीमध्ये मॅजिक ओव्हर आणि अगदी टेप बॉल ओव्हर देखील पुढच्या वर्षी पाहायला मिळेल. यावेळेला पुलर लेनचा चेंडू जो मात्र थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना, मॅजिकल ओव्हरमध्ये 15 धावांचं किंवा 10 धावांचं एक लक्ष्य असेल, चॅलेंज असेल, ते पूर्ण केला तर तुम्हाला बनवलेल्या धावा डबल्स होतात. योगेशजी कांबेरे यांच्याकडून पारितोषिक आलं. कल्पेशने विकेट घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. इथे डॉट बॉल आलाय. एकंदरीत आपण पाहिलं तर या षटकामध्ये देखील धावा आल्या त्या 2, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 2, एकंदरीत धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4. एक फलंदाज बाद. शेड्यूल 11 टीम बॅटिंग करते आहे अडचणीमध्ये. खरं तर या संघाचा